नागपुर जिले के हिंगना स्थित जलाराम फ्रेग्रेंस प्राइवेट कंपनी लिमिटेड में पिछले 20 से 25 सालों से काम करने वाले मजदूर अब तंग आ चुके हैं। कंपनी के खस्ता मैनेजमेंट, अड़ियल रवैये और समय पर वेतन ना देने से जब मामलों का निपटान कंपनी प्रबंधन द्वारा नहीं किया गया तो मजदूरों ने अपनी व्यथा पुलिस और प्रेस दोनों के सामने रखी और मांग की कि समस्याओं का जल्द ही हल निकाला जाए। नाव नितेश सुखदेवे आहे। मी इथे 20 वर्षापासून काम करीत आहे श्री जलाराम फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेड मध्ये। तेव्हापासून तर आजची स्थिती एकदम लॉस मध्ये। समजा अगोदर आम्ही 16-17 हजारापर्यंत पेमेंटचं काम करत होतो, पण आता उलट जात आहे। आता 11 ना 10 ना 8 हजार असा मायनस वर पेमेंट आला आणि मॅनेजमेंट एकदम भसकला आहे। म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही। जे काम करतो आम्ही काटे साधन नाही का, ते साधन बी मिळत नाही वेळेवर। मग आम्ही काम कसं करायचं? मॅनेजमेंट व्यवस्थित झाली पाहिजे, आम्हाला समानता भेटली पाहिजे, सर्व वर्करले सेम ठेवलं पाहिजे, असं काम दिलं पाहिजे आणि पेमेंट सॅलरी वेळेवर देण्यात यावी बस। आणि नाव सांगा, कंपनी मालकाचं नाव सांगा, म्हणजे जेणेकरता आम पब्लिकला माहित झाले पाहिजे ना की हे कंपनी आहे। माझं नाव आशा दिलीप रांगडाले आहे आणि मी फॅक्टरीमध्ये काम करत आहे। आम्हाला प्रॉब्लेम हे आहे की आम्हाला काम असूनही काम मिळत नाही। आम्ही फॅक्टरीमध्ये काम करत असताना आम्हाला हरिरामध्ये पाठवते आणि आम्हाला हक्क नाही मिळत। समानता सगळं पाहिजे, म्हणजे जे काम करत राहतो आम्ही त्याच्या मधामध्ये कोणतं पण काम येऊन जाते आणि जे काम पाहिजे ते काम नाही मिळत आम्हाला। आणि जसं की आम्ही हे म्हटलं की हे काम आम्ही नाही करत, आम्हाला धमकी पण देतात की तुम्हाला जर हे काम नाही करायचं आहे तर तुम्ही घरी चालले जा। आणि आमच्यासोबत असं घडलेलं पण आहे। एक दोनदा आम्हाला घरी पण पाठवलेलं आहे ना, आम्ही त्यांच्या म्हणण्या थ्रू आम्ही गेलो पण आहे घरी। आमची रोजी पण नाही मिळाली, काहीच नाही मिळाली। तुमच्या कामाचा जे पगार असतो ते बरोबर तुम्हाला वेळेवर मिळतोय? नाही, आम्हाला आमचं पेमेंट पण बरोबर होत नाहीये आणि ज्या तारखेला आम्हाला पाहिजे त्या तारखेला आम्हाला पेमेंट नाही मिळत। आधी मला 12 वर्ष झाले काम करत असताना, पण आधी ज्यावेळेस स्टार्टिंग मध्ये 5 किंवा 6 तारखेला आमचा पेमेंट होऊन जात होता, पण आता आमचा पेमेंट 15 किंवा 16 तारखेपर्यंत होऊन जाते। मग आता आपले काय मागणे आहे? आज आपण इथे आंदोलनाचा एक छोटा स्वरूप घेतलेला आहे, तर कंपनी मालकाकडून आपली काय अपेक्षा आहे, का मागणं आहे? आमचं मागणं हे आहे की आम्हाला सगळं काम पण युनिटी सारखी सगळी समानती पाहिजे आणि जे पेमेंटचं आहे ते आम्हाला वेळेवरच पाहिजे आणि सगळ्यांना जे काम वगैरे आहे ते सगळ्यांना सेम पाहिजे। इकडे वेगळं आणि तिकडे वेगळं असं नाही पाहिजे। नरेंद्रजी तायडे, अकोला, महाराष्ट्र। सर्वप्रथम मी या कंपनीचं जे म्हणजे हे लेबरवर अन्याय होत आहे तर मी खूप म्हणजे टाळण्याचा प्रयत्न केला। कंपनीचं नाव नाही घ्या, पण आज मला प्रत्यक्ष नाव घेण्याची पाळी येत आहे। जसं हे जलाराम फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, तर इथे मध्ये जेवढेही वर्कर आहे याच्यामध्ये युनिट 1, युनिट 2, युनिट 3 मध्ये जे काही वर्कर राहतात ते प्रत्येक लेबर सोबत म्हणजे इक्वेलिटी नाही आहे तिथं। म्हणजे न्याय, हक्क, समानता कुठेही प्रस्थापित होत नाही आहे। मी त्यांना प्रामाणिकपणेही सांगितलं की बा तुम्ही मॅनेजमेंटच्या पदावर आहात, तर कंपनीला आपल्याला म्हणजे ग्रोथ नेण्यासाठी तर कुठे ना कुठे काय करायला लागेल, सर्वांनी एकत्र मिळून काम करावे लागेल। पण इथं तुम्ही बघत आहात की प्रत्येकाला म्हणजे डिवाइड अँड रूल फॉलो करत आहे आणि एक प्रकारे म्हणजे अराजकताचं राज्य सुरू आहे। ना यांना पाण्याची सुविधा आहे, ना यांची म्हणजे सेफ्टी आहे, ना या महिलाला म्हणजे शाश्वती आहे की बा आपण जिथं कामावर करतो आपल्याला जर काही म्हणजे दुर्दैवानं काही हादसा झाला तर सुरक्षा राहणार म्हणून, ना या व्यक्तीला म्हणजे काही म्हणजे आर्थिक हे राहणार बा ग्रॅज्युएटी मिळेल। म्हणजे आपण कुठे ना कुठे कंपनीतून म्हणजे एक्सपायर झालो तर काही ना काही आपला परिवार तरी म्हणजे सुरळीत राहणार, ते सुविधा नाही आहे। कंपनीकडून काही बॉन्ड वगैरे करून घेतलेला आहे का या सगळ्या मजदूरांनी? पहिले कंपनी म्हणजे लघु उद्योग कंपनी होती, आता यांनी मर्ज केलेलं आहे। तर मर्ज केल्यावर जे काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये सोयी सुविधा असते तर ते म्हणजे प्रत्येक ठिकाणी लागू व्हायला पाहिजे ना। इथं कसं होतं, ते एक तर मॅनेजर राहतात, दुसरं ज्याच्या घरी कमिशन जातात तो व्यक्ती काय करते म्हणजे या लेबरचा पैसा तो स्वतःच्या घरी घेत आहे आणि या लेबरवर अन्याय करत आहे। माझं म्हणणं, तुम्हाला कमिशन पाहिजे असेल कंपनीच्या याच्यामधून तर तुम्ही थोडं बाहेर म्हणजे कंपनी मालकाला एक म्हणणं आहे की बा ज्यालाही तू कमिशन देतो तर कंपनीच्या बाहेर म्हणजे स्टेट लेवलचं त्याला हे दे, नंतर मग एक प्रकारे म्हणजे डिवाइड कर तिथून म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे, पण इथून कंपनीतून नको देऊ। कारण की त्या कंपनीतून जेव्हा तुम्ही त्यांना म्हणजे कमिशन देता तर ते कमिशन कुठे ना कुठे या लेबरच्या सर्वांचा हक्क मारून देता तुम्ही।
मजदूर लोकांनी आपले जी समस्या आहे ते लिखित मध्ये मालकाला दिले आहे, कंपनी मालकाला. लिखित मध्येही दिलेलं आहे. आता जवळपास हे मागलं म्हणजे 2-3 महिन्याच्या आधी यांच्यावर अन्याय झालेला आहे, लिखित दिला आणि सर्वांना सांगून सुद्धा प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की बा अन्याय व्हावा नाही. तर यांना पर्सनली टार्गेट केलेलं आहे. आताही यांना म्हणजे कंपनीच्या बाहेर पाळण्यासाठी प्रवृत्त करत आहे. प्रोडक्शन मध्ये भेदभाव होत आहे, हे ते. आता हे महिला आहे, त्या महिलाला सुद्धा म्हणजे हरिराममधून म्हणजे बोलावतात म्हणजे प्रोडक्शन देण्यासाठी. तर हे कधी म्हणजे ज्याच्याजवळून आपल्याला कमिशन भेटते त्यांना टार्गेट करत नाही. म्हणजे ज्याच्याजवळून 30 रुपये 50 रुपये आपल्याला प्रत्येकी बॉक्स पैकी भेटते किंवा मॅनेजरला पैसे भेटते ते कधी होत नाही. पण प्रत्यक्ष काय होते, ज्यांच्याजवळून कमिशन मिळत नाही त्यांना टार्गेट केलं जाते आणि एक प्रकारे कुठे ना कुठे हा म्हणजे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक छळ थांबला पाहिजे. मग आता आपले मागण्या काय आहे कंपनी मालकाकडून? माझा मेन उद्देश मी म्हणजे निस्वार्थ सेवा निःशुल्क सेवा सामाजिक राष्ट्रीय संस्था चालवतो आणि त्यालाच एक म्हणजे दुसरी संस्था म्हणजे एक आहे भारतीय जनसेवा सेना. हे दोन्ही माध्यमातून मी कार्य करतो. तर माझं जे धोरण आहे न्याय, हक्क आणि समानता, जे माझे 3 पॉईंट आहे, हे तिन्ही पॉईंट प्रत्येक म्हणजे आता हे कंपनी एकच कंपनी नाही, हे हिंगणा MIDC नागपूरमध्ये, तर प्रत्येक कंपनीमध्ये ते रूल फॉलो झाले पाहिजे एवढी माझी इच्छा है। नागपुर शहर वासियों का पसंदीदा एग्जीबिशन न्यू स्टाइल एक्सक्लूसिव हैंडलूम एग्जीबिशन 12 मार्च से शुरू हो चुका है। जी हाँ, यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे देश के कोने कोने से प्रख्यात कई हैंडलूम, क्लॉथिंग, होम डेकोर, ज्वेलरी और फूड आइटम स्टॉल्स, वो भी 20% डिस्काउंट के साथ। एंट्री और पार्किंग बिल्कुल फ्री। अनोखी खूबसूरत चीजों से भरपूर ये एग्जीबिशन लोकेटेड है गणेश उत्सव ग्राउंड, भिंडे लेआउट, स्वावलंबी नगर, नागपुर में। टाइमिंग्स है सुबह 11 से रात 10 बजे तक। अधिक जानकारी हेतु संपर्क करें शारदा प्राजत ऑन 9822656077 एंड शाहरुख शेख ऑन 6350029715 पर।